मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटकं पूर्ण होणं बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला अतिरिक्त खेळाडू हे 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावे लागतील, याची आपण नोंद घ्या. सामना सुरू होत आहे आणि या निश्चितप्रमाणे 12वे खेळाडू सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. बीबी स्पोर्ट इताडी संघाची सलामीची जोडी मार्गस्थ झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि इथून मात्र जो टायमर आहे तो टायमर ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ऑफिशियल इशारा गेम ऑन आणि टायमर सुरू झालेला आहे, याची आपण नोंद घ्या. सामन्याला सुरुवात होईल. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू मधुकर आणि चिंतामण सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर, ड्राईव्ह केलं चेंडूला, निघून चालला चेंडू एका धावे करता आपण पाहतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती पाहतोय आपण फलकावरती. एकंदर 1 या अंकावर. म्हणजेच इथं श्री गणेशा केलेला आहे आपल्या संघाचा 1 धावाने. चांगली सुरुवात इथं करतोय फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा. बी रेडी बी फास्ट प्लीज. जरा घाई करा, वेळ खूप अतिरिक्त खर्च होतोय, याची सुद्धा आपण नोंद घ्या. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. दोन धावांची पेनल्टी. पंच पेनल्टी सिग्नल द्यायचा आहे. यस. तर काय घडलंय, पेनल्टी कशामुळे आहे, या चेंडूनंतर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. चेंडू निघून चाललाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. तर खेळाडूने गुटखा खाल्ल्यामुळे त्याला ही पेनल्टी, संघाला पेनल्टीचा सामना करावा लागलाय. 40+ क्रिकेट म्हणजे 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव शरीरासाठी, 1 धाव संघासाठी, 1 धाव गावासाठी, असं एक स्लोगन आपण पाहतोय. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन करून आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. यावेळेस मात्र काय घडलंय, तर इथून मात्र चेंडूला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करतोय आणि निघून गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता बॅकलिपचा कशा रीतीने वापर केला आणि चेंडूला मात्र दणदण करीत इथून मात्र पाठवलं फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणि चेंडू सुद्धा सांगत गेला इट्स अ टाटा गुड बाय, इट्स ओव्हर दी रोप 4 रन्स. खरोखरच पहिलेच पाहिलं होतं त्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, गली दिसत होती फलंदाजाला आणि चेंडू पाठवतोय तो फाईन लेगसाठी 4 धावांसाठी. आता मात्र चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र स्वतःच्या पॉवरफुल नाही, क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज. चांगली क्षेत्ररक्षण करताना दिसतोय गोलंदाज.
हम भी किसी से कम नाही याचा अंदाज दाखवताना हा गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. दिलीप पुन्हा एकदा चांगलाच बेत करत ठेवला होता. चेंडू जातोय वाईट स्लॉगनचा रिझन मध्ये 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 10. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय दिलीप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा फटका. काय घडलंय शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला मात्र सुटून दिलं नाही आपल्या हातापासून. दर्जेदार प्रेक्षणीय देखणा झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मधुकर पाटील बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय. खरोखर रोहन पाटील दर्जेदार चेंडू टाकला होता. दर्जेदार फटका मारला सुद्धा होता आणि दर्जेदार कॅच हा झेल सुद्धा घेतलाय. सुंदर खेळ इथं करताना दिसतं. 40+ सामने मित्रांनो आहेत तर खरोखरच कुठल्या भावांनी वाटत नाहीये की 40+ आहेत म्हणून. चांगली संकल्पना इथं उभारताना दिसतं. एक अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चावेंद्र आयोजित 17 गाव प्रीमियर लीग तुम्ही पाहताय मित्रांनो. प्लीज एक विनंती असे नियमांचं उल्लंघन करू नका प्लीज. सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय कुठल्याही प्रकारचं व्यसन करून ना तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीये. अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. तर 2 धावांची पेनल्टी ऍड करतोय म्हणजेच एकूण एकंदर 12 धावा प्रमोद पाटील आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत. का पेनल्टीच्या धावा लागल्या तर याचं एक उत्तम उदाहरण इथून मात्र पाहायला मिळालं. तर खेळाडूने गुटख्याचं सेवन केलं होतं त्याच्यामुळेच या पेनल्टीचा सामना करावा लागला जय हिंद देवरुंग संघाला. गोलंदाज जगदीश बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि जय हिंद देवरुंग संघाकडे एक ट्रम्प कार्ड आहे. जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हाच त्याचा आम्ही उल्लेख केला होता आणि कर्णधाराने सांगितलं की आम्ही त्याचा योग्य रीतीने वापर करू त्या ट्रम्प कार्डचा. तर बघूया कशा रीतीने त्याचा वापर होतोय. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव अंकित केली जाईल. 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 या अंकावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते बीबी स्पोर्ट इताडे संघाची. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते एका धावेच्या मदतीनं 15 या अंकावरती. समोरच्या पार्किंग लॉटमध्ये एक I-20 गाडी उभी आहे. सॉरी I-10 गाडी उभी आहे. कोणाची असेल ते कृपया सावलीमध्ये आपण उभी करा. तिची ग्लास चमकते. I-10 गाडी ठीक खेळपट्टीच्या समोर आपण पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. टॅप केलं गेलंय आणि अगदी चेंडू मात्र घरंगळत निघून गेलाय डिपेक्स्टा कव्हर क्षेत्रामध्ये कर्णधारांच्या हातामध्ये आणि धावा एकूण एकंदर जोडल्या जात आहेत त्या 2. अगदीच लेदर क्रिकेटचं मैदान जरी असलं तरी सुद्धा टेनिस चेंडूचा वापर केला गेला या मैदानावरती आणि नेहमीच दौराई म्हटले की दमण दौरा हा यशस्वीतेने जरूर साध्य होतो. त्याकरता शिस्त आणि सवय तितकीच महत्त्वाची. काय घडलंय इन बिटवीन दी गॅप इन व्हॅकंट एरियामधून चेंडू निघून चाललाय. सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. खरोखरच जबरदस्त चेंडू हाताळला होता मात्र तेवढा जबरदस्त फटका इथं पाहायला मिळाला.
चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली होती, थोडंसं शॉपल झालं, सुपर क्रॉस झाला आणि चेंडूला पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये 4 धावांसाठी. यूथ आयकॉन, युवा नेतृत्व, युवा कर्तृत्व वीरेंद्रदादा चोरगे सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि जेव्हा वीरेंद्रदादा चोरगे पिंपळघर च्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले होते तेव्हाच आम्ही एक सांगितलं सुद्धा होतं की लवकरच वीरेंद्रदादा यांच्या नावापुढे आता श्री लागणार आहे. तर चौकार जोडला गेलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक कुठे जाऊन पोहोचलंय तर 26 या धावसंख्येवरती. आणि 26 हा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक निश्चितप्रमाणे भावना व्यक्त होते, ती म्हणजे 26-11 या हल्ल्याची. यावेळेस मात्र काय घडलंय तर निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि दुसरं षटक एकंदर संपवलंय. 9 मिनटं आणि 45 सेकंद टायमर ऑन आहे, याकडे लक्ष द्या. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला तिसरं षटक, चौथं षटक पूर्ण करायचं आहे. स्टार 11 लोणार संघ चे स्टार निश्चितप्रमाणे चांगले आहेत. पप्पू आहे, दिलीप जाधव आहेत, त्याचप्रमाणे जीवन आहे. चाचणी स्पर्धेमध्ये थोडंसं जीवन ची काहीशी थोडीशी तारांबळ उडली, पण हरकत नाही. पण जीवन पुन्हा एकदा लोणार संघाला जीवनदान देईल यात तीळ मात्र शंका नाही. संघाचा विश्वास आहे आणि विश्वास सार्थ ठरवणं हे प्रत्येक खेळाडूच्या हातात आहे. प्रमोद पाटील. बरोबर आहे रोहन पाटीलला, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे आणि आता भविष्यवाणी इथं म्हटली जाणार नाहीये, केली जाणार नाहीये. जे ते आहे ते आपल्या डोळ्यासमोर. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल रामदास. गोलंदाज तयार, फटका चांगला आहे पण काय घडलंय पाहणं महत्वाचं. 4 धावा जरूर जोडल्या जातील पण फलंदाज बाद झालाय की काय, थोडासा संभ्रम निर्माण झालाय. तर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. साइड कॅमेरा अँगल व्ह्यूने इथून मात्र तपासणी केली जाईल, फलंदाज हिट विकेट आहे की नाही. बॅटर आउट. फलंदाजाचा पाय जो आहे तो मात्र यशांवरती आदळला होता, लागला होता, त्यामुळे बॅटरला मैदान सोडावं लागेल. नशिबाचा चौकार सुद्धा मिळाला होता. नशीब 2 खेळाडू समोरासमोर आले जरूर होते पण चेंडू त्यांना गुड बाय करत गेला होता. नवीन फलंदाज आलाय किशोर, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बीबी स्पोर्ट इताडे संघाचा जर विचार केला तर सुपर संडेमध्ये त्यांची कामगिरी सुद्धा चांगली राहिली होती आणि विशेषतः त्यांना 5-5 धावा या धावून काढाव्या लागल्या होत्या. नानकर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांचा 3रा क्रमांक त्या संघाला मिळाला होता, इताडे संघाला. यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तर थोडीशी चुकीची दुरुस्ती असावी. फॉर्च्युनर गाडीची काच चमकते. यस, फॉर्च्युनर गाडीची काच चमकते. कृपया ती सावलीमध्ये उभी करा. डाव्या बाजूला पार्किंग लॉट आपला आहे, ठीक पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या बाजूला कंपाऊंड आहे, तिथे पार्किंग लॉट आपण उपलब्ध केला आहे. यावेळेस मात्र बॅटचं घर्षण. काय घडलंय, फलंदाज बाद. यस नो वेटची भूमिका महत्वाची आणि तीच भूमिका इथून मात्र दिसली नाही.
डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल फलंदाजाला. खरोखरच खोलवट टप्प्याचा चेंडू होता. आपली पॉपिन क्रीज जी होती फलंदाजी सोडली होती, मात्र एस नो वेटचं समीकरण एक बिघडताना दिसतोय आणि एक गडी बाद होताना दिसतोय. फलंदाज जाताना दिसतोय तो म्हणजेच किशोर हा शांत होऊन जातोय पॅव्हलियनमध्ये. किशोरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. आता मात्र रोशन, बघूया रोशन आपल्या नामाप्रमाणेच आपलं नाव रोशन करतोय की नाही ते पाहायचं आहे. खूपच ग्लास चमकत आहे. पंचांना सुद्धा त्रास होतोय. फॉर्च्युनर गाडी कोणाची आहे कृपया सावलीमध्ये उभी करा. ठीक पंचांच्या समोर आहे आणि डोळ्याला त्रास होतोय. फॉर्च्युनर गाडी. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचं आगमन झालंय. वेलकम गोरख दादा भोईर, आपलं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू हाताळला जाईल. काय घडलंय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. अवंतर धाव जोडली जाईल. एका धावेची मदत, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. एकंदर आपण पाहतोय 28 या अंकावर 27 या अंकावर 27 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र फटका आलाय, पण काय घडलंय, नशिबाचा षटकार. 6 धावा. फॉर्च्युनर गाडीचे मालक, विनंती असेल गाडी कृपया सावलीमध्ये उभी करा. लाईव्ह ऑपरेटर, समालोचक, गुणलेखक, पंच सर्वांना त्रास होतोय. फॉर्च्युनर गाडी व्हाईट कलर. षटकातील अखेरचा अंतिम चेंडू हाताळला जाईल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. रामदास यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र काय घडलंय, तर फटका मात्र फसलाय आणि इथून मात्र धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 35 धावा आहेत आणि टायमरचा विचार केला तर 17 मिनिटं आणि 2 सेकंद. याचाच अर्थ जय हिंद देवरुंग संघाला 38 सर्कलमध्ये खेळाडू हे ठेवावे लागतील. टायमिंग 15 मिनिटाचा होता, पण 2 मिनिटं अतिरिक्त खर्च झालेले आहेत आणि वेळेनुसार इथून मात्र जी पेनल्टी आहे पेनलाइज केलं गेलेलं आहे. वेळ जरूर जातो, पण विचार केला तर यापूर्वी देखील 14 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली होती. त्यामुळे 38 सर्कलमध्ये खेळाडूंना ठेवणं हे बंधनकारक असेल. दरम्यान प्रभाकर दादा भोईर यांचं सुद्धा शुभागमन होते. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सामन्याला सुरुवात करायची वेळ खूप अतिरिक्त खर्च होते, लक्षात घ्या. 38 सर्कलमध्ये खेळाडू ठेवणं तुम्हाला बंधनकारक आहे नियमानुसार. आणि एकंदर जर आपण पाहिलं तर 5 खेळाडू 38 सर्कलमध्ये आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू.
काय घडलंय, काय घडलंय महत्वाचं राहील. दोन्ही पंच विचार विनिमय करतील. पंच आपल्या जागेवरती येतील आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो योग्य रीतीने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि तुमच्या आमच्याकरता अंतिम आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन. कारण की गोलंदाज तयार झाला होता, पंचांनी अनुमती दिली होती आणि चेंडू जेव्हा मात्र डिलिव्हर झाला त्यानंतर मात्र विचार केला तर हे अनपेक्षित नव्हतं. त्यानुसार फलंदाजी ॲक्शन सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. विकेटचं पतन, फलंदाज बाद. समोरच्या दिशेला ज्या गाड्या लावलेल्या आहेत, पार्किंग केलेल्या आहेत, सर्वांना विनंती करतोय कृपया डाव्या बाजूला एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडमध्ये पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे, कृपया तिथे गाड्या लावा. समोर ब्रेझा गाडी आहे, चॉकलेटी कलरची वॅगेनार सुद्धा गाडी आहे. सन्माननीय दिनेश भोईर यांचं सुद्धा शुभागमन झालं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जयेशदादा भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. उपसरपंच भिनार, गावदेवी ढाब्याचे प्रोप्रायटर, सुरेख मेजवानी, सुग्रास भोजन, तुम्ही आनंद घेऊ शकता. भरतजी घाटाळ सरपंच आपण पाहतोय, ते सुद्धा दौऱ्याचा आनंद घेण्याकरता आलेले आहेत. नवीन जर्सी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र काय घडतंय, यस नो बॅटचं कोऑर्डिनेशन नाही. फलंदाज बाद, विकेटचं पतन आणि दोन्ही खेळाडू इनमध्ये आहेत. प्रमोद पाटील, खऱ्या अर्थाने या अनपेक्षित घटना घडत आहेत आणि खूपच त्रासदायक गोष्ट पाहतोय इताडे संघाकरता. खरोखरच कुठेतरी येस नो वेटचं समीकरण इथं बिघडताना दिसतोय आणि परिणामी धावाच्या स्वरूपात या फलंदाजाला जावं लागेल. अजून एक धक्का बसतोय इताळी या संघाला. सन्माननीय बीबी पाटील यांच्या चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे, पण कुठेतरी मनामध्ये खतखत आहे की खेळाडूंचा परफॉर्मन्स मात्र योग्य रीतीने होत नाही आहे. काय सांगाल प्रमोद पाटील? गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती, निर्णायक षटक हाताळतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, आवाज जरूर गोड ऐकायला मिळतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्थिती काय तर नाजूक स्थिती. फलंदाज बाद, विकेटचं पतन. खरोखरच आपण विचार केला तर मैंने प्यार किया मतलब तू चल मैं आया असं गाण्याचं निवारण झालं होतं. त्याच प्रकारे इथं विकेट टाकलं जातात, कारण धावसंख्येवर आपण नजर टाकली तर चांगली धावसंख्या इथं उभारलेली आहे आणि इथं विकेटचं पतन होताना दिसतोय. तू चल मैं आया अशी नाजूक परिस्थिती झालेली आहे रोहन पाटील. अगदीच फक्त हजेरी लावण्याचं काम इथून मात्र होताना दिसतंय आणि हजेरी लावणं मात्र योग्य नाही आहे. हे संघाकरता खूपच धोकादायक आहे, घातक आहे. वळूया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. टॉस पुढील सामन्याचा होणार आहे आणि तो असेल सामना क्रमांक 4. आपल्या भेटी करता येईल भिनार आणि भावाळे. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि जय हनुमान भावाळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता मुख्य मंचासमोर यायचं आहे. युथ आयकॉन, युवा नेतृत्व, युवा कर्तृत्व वीरेंद्रदा चोरगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय, मोर उमटते ती 6 धावांची. इट्स मॅक्सिमम षटकार. सहा धावांची मदत, 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकूण एकंदर धावा आहेत 42 धावा. आता मात्र हास्य थांबत नाहीये.
2100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. बीबी पाटील साहेबांच्या वतीने उर्वरित चेंडूवरती षटकार लगावले गेले तर फलंदाजाला सुवर्ण संधी. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. धावा मिळत आहेत दोन धावांची मदत. 44 अंकावर धावफलक. 7 स्टार ग्रुपकडनं जर विकेट मिळवली तर मात्र 1000 रुपये. क्या बात आहे. एक तुम्हारी तो एक हमारी. बघा मित्रांनो, कधी आमच्याकडे कधी तुमच्याकडे बक्षिसाची लयलूट केली जाते. खरं गोलंदाजाला विकेट जर केलं तर सुद्धा 1000 रुपये. आता मात्र काहीतरी वेगळंच घडलेलं आहे. धावाच्या स्वरूपात इथं फलंदाज बाद झालेला आहे. तर मित्रांनो 45 धावा इथं झालेत आणि 46 धावांचं आव्हान इथं समोर ठेवलेलं आहे. स्कोर झालेला आहे 46 धावांचं आव्हान आहे. मित्रांनो खरोखर मॅच समरी जर आपण पाहिली तर फलंदाज आलेले आहेत मधुकर आणि चिंतामण. चांगलीच फलंदाजी करताना बाद झाला होता. 9 धावांवर मधुकर आणि चिंतामण, 4 धावांवर बाद झाला. आता गोलंदाजावर आता नजर टाकली तर पहिल्याच षटकांमध्ये 12 धावा दिल्या. त्यानंतर जगदीश आणि 14 धावा दिल्या. त्यानंतर रामदास यांनी 8 धावा दिल्या आणि बलराम यांनी शेवटचा षटक होता. धावा देऊन एक विकेट सुद्धा घेतलं होतं. दमण दौऱ्याकरता जयेश भोईर यांची निवड करण्यात आलेली आहे संघाच्या वतीने. 1 मिनिट थांबायचं आहे. यशवंतदादा केणे सुद्धा आपल्या समवेत जोडले जात आहेत. आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय. 40+ क्रिकेट आणि पंच समालोचक त्याचप्रमाणे गुणलेखक यांच्यावरती विशेष असलेलं प्रेम आपण पाहतोय. एका बाजूला छापा आहे, एका बाजूला काटा आहे. युथ आयकॉन, युवा नेतृत्व, युवा कर्तृत्व वीरेंद्रदत्त चोरगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला छापा आणि एका बाजूला काटा. पारंपरिक नाणेफेक जिंकलेली आहे बिनार संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा. खूप खूप धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे व सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद रोहन पाटील. तर जाऊया या सामन्याकडे. मित्रांनो जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो. तुम्ही पाहताय अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा आयोजित 16 गाव प्रीमियर लीग दमण दौरा. समज 17 गाव प्रीमियर लीग 2025. लेग अंपायर लारा सर.
मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे प्लीज. मित्र तर एक पाळीचा खेळ इथं समाप्त झालेला 45 धावा इथं केलेल्या आहेत. बीबी स्पोर्ट इटाळी या संघाने 46 धावांचा आव्हान देवरुंग या संघा समोर ठेवलेलं आहे. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी ते पाहायचं आहे. दोन फलंदाज इथं गेलेले आहेत, शरद आणि बालाराम. आणि गोलंदाजासाठी 5 रन केलेला आहे तो म्हणजेच गोलंदाज मधुकर. मधूमध्ये एक गोड आवाज निर्माण होईल का, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी इथं हातलेल का ते पाहायचं आहे. कारण पॉवर प्लेचा या षटकामध्ये किती धावा जातील ते पाहायचं आहे. तर स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे शरद, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे जो बालाराम, आणि गुणासाठी तयार झालेला आहे तो म्हणजेच मधुकर. पहिला चेंडू टाकणं सज्ज होतोय. हातामध्ये चेंडूला हातवलं तर विशेष पद्धतीचा चेंडू डीपमध्ये जातोय. आव्हान क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक से ज्यादा कोच नाही, मात्र आपल्या संघाचं आणि स्वतःचं अकाउंट इथं ओपन करतोय फलंदाज शरद. 1 धावाने संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 1. चला वेळेअभावी सहकार्य करायचं आहे प्लीज, टाइम ऑन झालेला आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र शरद करतो. स्ट्राईक मिळते बालाराम, याला बघूया. लेफ्ट हँडेड बल्लेबाज, डावखुरा फलंदाज आहे. कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. आता मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली, कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि झेल संपादन करतोय. पहिला हादरा बसतोय देवरुंग या संघाला. तर फलंदाज जातोय तो म्हणजेच हरेश. बघूया आपल्या बॅटून काय पेश करतोय ते पाहायचं आहे. कारण 46 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकातून एक गडी गमवलेला आहे या संघानं. आता मात्र 2 चेंडू टाकून खेळून झालेले आहेत. 2 चेंडूचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूला 1 धाव दिली होती, त्यानंतर विकेट संपादन केलेलं आहे मधुकर यांनी. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मधुकर. नवीन फलंदाज आहे, नवीन बॅटर आहे हरीश. बघूया काय पेश करतोय आपल्या बॅटीतून. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, अपील केला होता, प्रश्न विचारला होता, मात्र नकार देतोय पंच. कुठल्या प्रकारची धाव इथं होत नाही, या नकार दिला फलंदाजांनी. चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू शरीरावर आदळतोय. कुठल्या प्रकारचा धाव इथं मिळत नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मग चेंडूला भिरकून तरी चेंडू हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी, डीपचा क्षेत्ररक्षण येतो. आणि कुठल्या प्रकारचं बघूया काय घडलंय तिथं. झेलबादच्या स्वरूपात तिथं बाद झालेला आहे. दुसरा हादरा बसतोय देवरुंग या संघाला.
नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच दिलीप. अगदीच प्रमोद पाटील नवीन फलंदाज दिलीप जो फलंदाजी करता आलाय आणि जी 2 धावांची पेनल्टी लागली होती तर त्याचं भुगतान त्याला मात्र करावं लागणार आहे आपल्या बॅटमधनं. बघूया केलंय का चेंडू चाललाय फाईन लेग सीमा पार मिळतील धावा 4 रॅपिड फायर 4. बरोबर रोहन पाटील तुम्ही म्हणता क्षणी ते 2 धावांची नुकसान भरपाई इथं केलेली आहे. 4 धावा आपल्या खात्यामध्ये टाकलेल्या आहेत त्यांनी. पण अगदीच प्रमोद पाटील अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे विजयाचा मार्ग सुद्धा तितकाच सुकर करावा लागेल अन्यथा जेव्हा टीम मीटिंग होईल तेव्हा मात्र एक नाव आघाडीवर असेल. बरोबर हा सामना जिंकण्यासाठी दिलीप. 46 धावांचं आव्हान इथं मोठं असताना दिलीप मात्र आता चांगल्याशा रूपामध्ये चांगली कामगिरी करतोय. पुन्हा सज्ज होतोय फलंदाज दिलीप. आता आता चेंडू भिरकुतला चेंडू जातो मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. बघा कुठल्या प्रकारे बॅट उंचवत म्हणतोय का मी इथं श्रेष्ठ आहे. प्रमोद पाटील दिलीप एकच सांगतोय घाबरू नका डरना मत मैं हूं ना. जरी 2 धावांची पेनल्टी जरी मी दिली असली त्यापैकी 8 मी वसूल केल्या. ती वसूल केलेली आहे बरोबर ते वसूल केलेली आहे दिलीप यांनी. मस्तक पे दस्तक षटकार आपण पाहिला अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं षटकार ठोकला गेला. बरोबर क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक चेंडू उंचावून जातोय 6 धावांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे रोहन पाटील आणि 11 धावा इथं झालेल्या आहेत. आणि वेळेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 5 मिनिटं इथून मात्र खर्च केलेली आहेत पहिलं षटक संपवण्याकरता. म्हणजे अगदीच पुढच्या 10 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटकं पूर्ण करणं हे बंधनकारक आहे. आणि अजून एक जर प्रमोद पाटील आपण एक उल्लेख केला तर 2 धावांची पेनल्टी जी होती त्या 5 पट धावा दिलीप याने वसूल केलेल्या आहेत. बरोबर आहे वसूल केलेले आहे आणि सगळ्यांना आनंदित केलेलं आहे. आणि आता मात्र टीम मीटिंग होईल तेव्हा मात्र दिलीप या नावाची चर्चा नसेल. बरोबर बरोबर आहे. सांघिक दुसरं षटक टाकण्यास सज्ज होतोय नवनाथ. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे तो शरद. चला वेल्या अभावी सहकार्य करायचं प्लीज. पंच ऑन करायचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो चेंडू कार्पेटच्या साईड दिशेने जातोय. मिड विकेट क्षेत्राकडे रवाना होतोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. 1 से ज्यादा कुछ नाही आहे कारण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धावाने समाधान मानावं लागेल शरद याला आणि 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा फलकावरती आहेत. आणि अगदीच प्रमोद पाटील दिलीप याने लिलया फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं दाखवतोय. तोच दिलीप पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलाय. आता मात्र काय घडलंय तर दिलीप याला चेंडूला खेळायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि आता मात्र दिलीप परतीचा प्रवास करेल का आणि हो करतोय. आता मात्र थोडी चुकी करतोय आणि आता बघा किती आनंद आपण बाद झालो याची खुमार नाहीये मात्र चेहऱ्यावर हास्य निर्माण झालेलं आहे. आणि असंच म्हणावं लागेल रुक जा ओ दिल दिवाने गाणं आपण ऐकतोय प्रमोद पाटील. खरोखरच सर्वांना आनंदित केलेलं आहे दिलीप यांनी. जरी माझ्यामुळे संघाला 2 धावांचा फटका बसला तरी मी 10 धावा वसूल करून आलोय. खरोखर ती वसूल केलेले आहेत रोहन पाटील. असंच दिलीप यांनी सांगितलेलं आहे. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच जगदीश. चला बेल्या अभावी सहकार्य करायचं स्पीडअप करायचं प्लीज. नवनाथ याचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर असणारे जगदीश बघूया कशा प्रकारे अकाउंट पण चांगला चेंडू होता सन्मान देतोय चेंडूला स्वतःच्या पॉवर प्लेने चांगलीच इथं क्षेत्ररक्षण करतं आणि बाद होतोय. एक चुकी करतोय. येस नो वेटचं समीकरण इथं
बिघडताना दिसतोय आणि अजून एक हादरा बसतोय या देवरुंग या संघाला. नवीन फलंदाज जातोय किरण. सूर्याची किरणे मात्र इकडं तापलेली आहे, मात्र हा किरण जो आहे तो स्वतःला तापवायला लागेल, कारण आपण धावसंख्येचा जर विचार केला तर 46 धावांचं आव्हान इथं पार करताना धावसंख्या मात्र झाली ती म्हणजेच 13 धावा आतापर्यंत झालेली. पुन्हा सज्ज होते गोलंदाज नवनाथ. शॉर्ट ऑन पूल चेंडूला फेकून दिला, चेंडू वाईट स्ट्रॉंगाच्या रिझनमध्ये चांगला प्रयत्न केला होता, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जातोय या 4 धावांसाठी. चांगला प्रयत्न केला होता, मात्र बॅकअप जो असतो तो चांगला मिळाला नाहीये. शेवटच्या क्षणी चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 17 धावा इथं झालेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज नवनाथ. किरण मात्र आता आपल्या संघाला सावरतोय. आता मात्र शॉर्ट ऑन पूल केलेल्या चेंडूवर फेकून दिला. आता मात्र बघूया कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि झेल संपादन करतोय. आता मात्र जायला लागेल किरण याला. अजून एक हादरा बसतोय या देवरुंग या संघाला. खरोखरच एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवशी रविवार नाहीये हे सांगून दिलेलं आहे. जगदीश बाद होतोय. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच विलास. खरोखरच आपण जर विकेटवर नजर टाकली तर आतापर्यंत 5 विकेट इथं गेलेले आहेत. पुन्हा सज्ज होतोय नवनाथ. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र सोडला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली वापसी करून देतोय आपल्या गोलंदाजामध्ये नवनाथ, कारण पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 11 धावा गेल्या होत्या. त्यानंतर एक ब्रेक थ्रो मिळवून देतोय गोलंदाज नवनाथ. मित्रांनो 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकाचा आपण विचार केला तर धावसंख्या इथं झाल्या त्या म्हणजे 17 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये आपण विचार केला तर 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच किशोर. बघूया आपल्या गोलंदाजी शांत करतोय फलंदाजाला तेच बघायचं आहे. चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. व्हेरिएशन पाहायला मिळतं, खरोखरच बदलाव पाहायला मिळतंय. पुन्हा सज्ज होतोय किशोर. आता मात्र चेंडूला भिरकून दिला. चेंडू आता इष्टाकावरच्या दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून दरारमधून चेंडू होतोय फरार 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षक बघताच राहिला कारण स्पीडमध्ये चेंडू गेला होता आणि चेंडू 4 धावांसाठी जातोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वरते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय किशोर पुढचा चेंडू टाकण्यासाठी.
शॉट ऑन पूल केलेला आहे. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये रवाना होतोय. डीपमधून क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मात्र एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22 धावा इथे झालेत. रोहन पटेल हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके मारणे अनिवार्य झालेलं आहे. अगदी बरोबर, कारण की थोडासा अडचणीत सापडलाय देवरुंग संघ आपण पाहतोय. चेंडूला बघितलं होतं, शॉट ऑन पूल केलं तर बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित ते येत नाहीये. शॉट मिड विकेटला चेंडू जातोय. मात्र 1-2 धावा इथं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 24 धावा इथं झालेल्या आहेत. स्टेप आउट केलेला आहे. चेंडू भिरकून दिला. चेंडू येते अंगण क्षेत्रामध्ये आणि चुकी करतो क्षेत्ररक्षक. बघतच प्रेक्षक बनलेला होता. मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. टप्प्याच्या पुढे जर तुम्ही रनअप केला असता आणि आपल्या शरीराने चेंडू जरा थांबवला असता तर चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला असता. रोहन पटेल काय म्हणणार? अगदी बरोबर, चेंडूवरती झेपावणं तितकंच गरजेचं होतं. भले झेल सुटला असता, परिणाम स्वरूप 2 धावा गेल्या असत्या, पण 2 धावा वाचल्या जरूर असत्या. बरोबर आहे, चांगलीच कामगिरी करतोय आता मात्र फलंदाज. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज किशोर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्टेप आउट केलेलं पंच मारतो स्वतःच्या पॉवर प्लेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतो. डायरेक्ट हिट इथं केलेला आहे. पंचांचा बोट आकाशामध्ये आणि या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. एक हादरा बसतोय. किरण धावाच्या स्वरूपात किरण बाद झालेला आहे. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे संजय. या संजय मध्ये नावामध्ये जय एक लपलेला आहे. तर बघूया काय होतं, काय घडतंय. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 15 मिनिटापूर्वीच म्हणजेच 14 मिनटं आणि 55 सेकंद या वेळेमध्ये 3 षटकं संपलेली आहेत. अगदीच काहीसा वेळ शिल्लक होता आणि त्या वेळेमध्ये इताडे संघाने आपली कामगिरी पूर्ण केलेली आहे. 6 चेंडू जिंकण्याकरता 18 धावांची गरज. वॉट अ मॅच. बरोबर आहे. 3 मोठे फटके. बघूया कुठला फलंदाज 3 मोठे फटके इथं मारतोय का नाही ते पाहायचं आहे. कारण 6 चेंडू शेष आहे आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे देवरुंग या संघाला. नवीन फलंदाज जातोय संजय. बघूया संजय मध्ये जय लपलेला आहे. त्याच प्रकारे कामगिरी करतोय की नाही ते पाहायचं आहे. 12 खेळाडू आमच्या सोबत बसलेले आहेत, ते मात्र आनंदित झालेले आहेत. बघूया काय घडतंय, बोलते काय होतंय. कारण 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे आणि गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजे चिंतामण. बघूया चिंता वाढवतोय का चिंता जास्त होते ते पाहायचं आहे. खरोखर दोन्ही 12 खेळाडू सांगतात का आम्ही एन्जॉय करायला आलोय, ते आम्ही एन्जॉय करतोय. त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य इथे निर्माण झालेला आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे. चिंतामण बघूया कशा प्रकारे गोलंदाज हातोलतोय पाहायचंय. समोर असणारे फलंदाज संजय. विलास मात्र उंची जास्त लांबी कमी. बघूया 11 फिल्टर त्याच्या मागे धावतायत. एवढा उंच गेला होता, सर्व खेळाडू धावले होते. मात्र नो मॅन्स लँडिंग करतोय हा चेंडू. 2 धावा इथं मात्र फलंदाजाला